आपल्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जे आहेत TV9 मध्ये स्वागत। आपण जे भाजपचे आमदार आहेत बबनराव लोणीकर यांचं वक्तव्य ऐकलेलंच असेल। थेट त्यांनी आई आणि बाप काढत यांना पैसे मोदी देतो, बबनराव लोणीकर मी स्वतः देतो असं वक्तव्य केलेलं आहे। जीभ घसरली त्यांची, काय सांगा? नाही, जीभ घसरली एवढ्यापुरता हा विषय नाही। यांची उन्मत्तता आणि यांचा हा अहंकार आणि स्वतःला आता हे सर्व समजणं यातून त्यांची आलेली प्रतिक्रिया आहे। त्यांचे मोदी सांगतात की मी बायोलॉजिकल नाही, म्हणजे मी आता साक्षात देव आहे। आणि आता त्यांचेच जे भक्त आहेत हे अशा स्वरूपाने बोलत असताना आता यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे समजत नाही। जो लाखोचा पोशिंदा आहे शेतकरी, जो या जगाला चालवतो, या जगाचं सर्वदूर संरक्षण करतो, त्या शेतकऱ्याच्या संदर्भात, त्या पोशिंद्याच्या संदर्भात अशा स्वरूपाचं वक्तव्य करणं म्हणजे अत्यंत घृणास्पद आहे। लोणीकरांनी किती लोणी खाल्लं आणि किती तूप खाल्लं आणि त्याचं काय काय केलं हे सर्व महाराष्ट्र जाणतो। मात्र या संदर्भात ते जर आता लोकांना, शेतकऱ्याला जर या पद्धतीनं जर ते हिनवत असतील तर कदापि आम्ही शक्य करणार नाही। त्यांना पळता भई आम्ही थोडी करू, त्यांनी तात्काळ माफी मागावी आणि त्यांना भाजपने त्यांच्या पक्षातून निलंबित करावं। यांना कोणत्याच गावात आम्ही फिरू देणार नाही हे या निमित्तानं आम्हाला सांगायचं आहे। जे तरुण म्हणतो आपण, तरुण हा सरकारला दिशा दाखवतो, दिशा दर्शक असतात तरुण, शासनासाठी असो देशासाठी असो। ते तरुण जेव्हा कोणत्या गोष्टीवरती आक्षेप घेत आहेत त्यांनाच कार्टा असं संबोधलेलं आहे आणि त्यांच्या आईला आणि बापाला आम्ही पैसे देतो असं आव्हान दिलं आहे। एकंदरीत हा जनतेचाच पैसा असतो। मात्र त्यांनी जे वक्तव्य केले काय यावर? त्यांचं वक्तव्य हे विकृती आणि जी भारतीय जनता पक्षाची जी मानसिकता आहे त्याचं हे प्रतिबिंब आहे आणि अर्थात हे विकृत आहे। निवडणुकीच्या दरम्यान जो शेतकऱ्यांचा मिळत असणारे जे अनुदान आहे ते वाढवल्या जाईल हे सांगणारे अमित शहा असतील, त्यांना ते न वाढवता आता जर ते 6,000 रुपये काढत असतील तर याची त्यांना लाज वाटली पाहिजे। लाडक्या बहिणींना 1,500चे 2100 करू हे सांगणाऱ्या भाजपनी ते तर पैसे वाढवलेच नाही, उलट पक्षी आता हा अपमान चालवलेला आहे हा अपमान अत्यंत घृणास्पद आहे। यांच्यावर ताबडतोबीनं गुन्हे दाखल झाले पाहिजे, यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि यांना यांच्या पक्षातून काढून टाकलं पाहिजे आणि यांची आमदारकी जी आहे ही रद्द केली पाहिजे। इतकं संतापजनक हे वक्तव्य आहे। दुसऱ्या प्रश्नाकडे मी होतो, आज भाजपनं राज्यभरामध्ये काळा दिवस साजरा केलेला आहे, विविध कार्यक्रम घेण्यात आलेले आहेत। जे केंद्रीय माजी मंत्री आहेत रविशंकर प्रसाद यांनी देखील दादरमध्ये टीका केलेली आहे काँग्रेसवरती। इंदिरा गांधींनी स्वतःची खुर्ची जात होती, कोर्टाने त्यावेळेस सांगितलं होतं तुम्ही भ्रष्टाचार करून आलात, तुम्हाला निवडणूक 6 वर्ष लढवता येणार नाही, त्यामुळे त्यांनी आणीबाणी लादली असं त्यांच्याकडून आरोप करण्यात आलेला आहे। कसं पाहिले याकडे? ते भ्रम पैलवण्याचा प्रश्न या ठिकाणी प्रयत्न करतात आहे। आणीबाणीच्या संदर्भात चर्चा होत असेल तर चांगली गोष्ट आहे। इंदिरा गांधींनी खुद आणीबाणी हा चुकीचा निर्णय होता सांगितलं, मात्र जो असेल तो संविधानिक निर्णय आहे। आणि एवढंच नाही, भारतीय जनता पार्टी एवढा लोकशाही वाचवण्याचा जे आव्हानत आहे त्यांनाच माझा प्रश्न आहे की पहिले जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक होते बाळासाहेब देवरस यांनी इंदिरा गांधींना लिहिलेलं पत्र, त्यामध्ये RSSवरची बंदी उठवावी या अनुषंगानं केलेली विनंती, जयप्रकाश नारायण यांच्या कोणत्याच आंदोलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सहभागी नाही अशा स्वरूपाचं त्यांनी 2 लेखी पत्रांमध्ये जे पत्र लिहिलं होतं त्या पत्रातला आशय, आणि एवढंच नाही तर या सगळ्या पत्राचा आशय हा आणीबाणीचं कुठेतरी समर्थन करणारा होता। आता बाळासाहेब देवरसांचीच भूमिका आम्हाला मान्य नाही हे पहिले भाजपने स्पष्ट करावं, RSSची भूमिका आम्हाला मान्य नाही हे RSSनी पहिले स्पष्ट करावं आणि मग खुशाल काँग्रेसवर टीका करावी। ज्येष्ठ नेते आहेत शरद पवार, त्यांनी असं म्हटलेलं आहे आता देखील अघोषित आणीबाणी आहे। जेव्हा कोणतीही बातमी लागते त्यावेळेस थेट ऑफिसेसला फोन जातात। एकंदरीत जी राज्यातली स्थिती आहे त्यावर त्यांनी भाषण केलेलं आहे। मात्र यात महत्त्वाचं म्हणजे ते असं म्हटलेलं आहे अघोषित आणीबाणी, यावर काय सांगा? आणीबाणी ही संविधानातल्या तरतुदीच्या अनुषंगानं इंदिराजींनी लागू केली होती आणि त्यांनी त्यांच्याच कार्यकाळामध्ये जेव्हा अस्थिरतेचं वातावरण निवळलं त्यानंतर त्यांनी स्वतः आणीबाणी वापस घेतली, सार्वत्रिक निवडणुका लावल्या, निवडणुका फ्री अँड फेअर झाल्या, यांच्यासारख्या चोऱ्याकडून मतदानाची चोरी करून झाल्या नाही, त्यामध्ये इंदिराजींचा पराभव झाला, त्या पाय उतार झाला आणि नवीन पंतप्रधान आले। त्यामुळे ती जी तरतूद आहे प्रत्यक्ष नाही, आणीबाणी ही संविधानिक तरतूद आहे। आणि आता जे चाललंय ही हुकुमशाही आहे। आता संविधानाची तोडमोड केला जातोय आणि देशामध्ये हुकुमशाहीच्या दिशेनं वाटचाल करणं हे सध्याच्या काळात होत असतं। त्यामुळे आणीबाणी हा एक वेगळा विषय आहे।
त्यावर चर्चा व्यापक झाली पाहिजे. तेव्हाची एकूण कारणं काय होती, तेव्हा बँकांच्या राष्ट्रीकरणाचा आणि आणीबाणीचा काय संबंध होता, जेव्हा पोलीस लष्कर बंड करण्याच्या अनुषंगानं चेतावण्या दिल्या जात होत्या, जेव्हा रेल्वे जे आहे ती चालू देणार नाही अशा प्रकारचं सांगितलं जात होतं, आंतरराष्ट्रीय कारस्थान होतं, तेल कंपन्यांचंही राष्ट्रीयकरण झालेलं होतं आणि या सर्व पार्श्वभूमीवर आणीबाणी त्यावेळेस लागल्या गेली होती. त्याचा काय आशय आहे हा याचा विचार करावा. त्या काळात काय चुकलं याच्या संदर्भातही कुठे चर्चा होत असेल तर हरकत नाही. मात्र लोकशाहीला परिपक्व दृष्टिकोनातून घेऊन जात असताना अशा सवंग लोकप्रियतेकरता आणि स्वतः आम्ही हुकुमशाह आहोत हा आपला बुरखा लोकांपुढे येऊ नये करिता आणीबाणीच्या नावानं कावकाव करणारे भाजप सरकार आहे. धन्यवाद. तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आपल्यासोबत होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी. कॅमेरा पर्सन कृष्ण पवारसह मीरुती गणकवार, TVN मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.